सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। एक सेकंड नक्की काय भावना आहे? आज पुणे जिल्हा परिषदेचा मी बेलसर माळशिरस गटातून उमेदवारी अर्ज सादर केला आणि हा उमेदवारी अर्ज सादर करत असताना या ठिकाणी बहुसंख्य माझे तरुण सहकारी, महिला भगिनी आणि त्याचप्रमाणे माझा वैष्णव बांधव, वारकरी बांधव आणि माझे ज्येष्ठ सहकारी या सर्वांच्या समवेत या ठिकाणी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि हा उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या नंतरून आजपासून आता आम्ही अजून निवडणुकीच्या तयारीसाठी जोमाने लागणार आहोत। समाजातील प्रत्येक घटक त्या ठिकाणी मला निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागणार आहे आणि निश्चितच 5 तारखेला मतदान आहे आणि 7 तारखेला मला त्या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की 100% विजय हा माझाच होणार आणि 100% गुलाल हा माझाच असणार। कारण शेवटी सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद आणि अंतिमतः त्या पंढरीश पांडुरंगाचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे। धन्यवाद। गेल्या 3 महिन्यापासून तुम्ही तयारी करताय, काय सांगाल? गेल्या 3 महिन्यापासून मी या मतदारसंघामध्ये तयारी करतोय। त्यामध्ये मतदारसंघामध्ये मी महिलांच्यासाठी काम केलंय, तरुण मुलांसाठी काम केलंय, त्याचप्रमाणे माझ्या वारकरी बांधवांसाठी काम केलंय आणि एकूणच समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केलंय। माझ्या मुख्य जनावरांच्यासाठी सुद्धा मोफत चारा वाटप असेल, पाण्याची व्यवस्था करून देण्याच्या बाबतीतला विषय असेल, यासारखे अनेक कामं केलेत। शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा मी भरपूर काम केलंय। महिलांच्यासाठी त्यांना एक त्यांच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्यासाठी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम आयोजित केले आणि प्रत्येक महिलेचा सन्मान व्हावा, प्रत्येक महिलेचा त्या ठिकाणी स्त्री शक्तीचा जागा व्हावा या उद्देशाने महिलेचा सन्मान करण्याच्यासाठी मी भाऊबीज भेट म्हणून प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी एक आकर्षक साडी सुद्धा दिली। म्हणजे मोफत प्रशिक्षण असेल, शिलाई मशीन प्रशिक्षण असेल, त्याचप्रमाणे फॅशन डिझायनिंगचा कोर्स असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स मी या माध्यमातून त्या ठिकाणी केले। तुमच्या बेलसर माळशिरस मतदारसंघातला अत्यंत एक महत्वाचा प्रश्न आहे। पुरंदर उपसा पाणी आलं, शेतकरी त्यामुळे सुजलाम सुफलाम झाला, संपूर्ण शेतामध्ये ऊस, बागायती पिकं, फळबाग आहेत, परंतु पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे, पाणी अत्यंत दूषित झालेले आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे, काय सांगा? निश्चितच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असेल त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी तो निश्चितच 100% तो प्रश्न सोडवण्याचा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करेन। फॉर्म तुमच्या माध्यमातून भरला गेलाय, तालुक्यातला पहिलाच फॉर्म तुम्ही भरलाय, काय परिस्थिती आहे नक्की, कसं वातावरण?
अतिशय आनंदाचं वातावरण आहे, अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघितलं की तरुणांचा सहभाग आणि महिला भगिनींचा सहभाग या ठिकाणी किती आहे. जवळपास 2,500-3,000 लोक, 2,500-3,000 लोकसंख्येला सोबत घेऊन मी हा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि अतिशय आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक जण त्या ठिकाणी या क्षणामध्ये स्वतःहून स्वेच्छेने सहभागी होतोय आणि त्या ठिकाणी मला मदत करण्यासाठी, मला आशीर्वाद देण्यासाठी पुढे येतं. नाझरी धरण प्रकल्पातून तुमच्या मतदारसंघासाठी एक 22 गावांसाठी एक पाणी योजना पूर्वी चालू होती आणि त्या पाणी योजनेच्या माध्यमातून सर्वांना नळातून पाणी मिळत होतं. तर ती पाणी योजना तुम्ही कार्यान्वित करणार आहात? 100% नाझरी प्रादेशिक योजना आता जी अडचणीच्या काळामध्ये बंद पडली, त्या योजनेला जे जे काही अडथळे असतील ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून त्यावर निश्चितच ती योजना चालू करण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील त्या मी येणाऱ्या काळात 100% करेन. दादा, बेलसर माळशिरस गट हा हाय व्होल्टेज परिस्थितीमध्ये आलेला आहे, कारण सर्वच पक्षांनी तिथे दावेदारी टाकताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सुद्धा उमेदवारी काही उमेदवार जाहीर नाही, परंतु हा जो हाय व्होल्टेज ड्रामा आहे किंवा हाय व्होल्टेज परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपलं मत काय आहे सध्या? हाय व्होल्टेज ड्रामा जरी असला तरी शेवटी मतदार हा राजा आहे. मतदार ठरवत असतो योग्य उमेदवार आणि मतदार त्या ठिकाणी योग्य उमेदवाराला निवडून देऊन जिल्हा परिषदेच्या त्या सभागृहामध्ये पाठवत असतो आणि समाजाची सेवा करण्यासाठी पाठवत असतो. आणि आज इथून मागे जर आपण पाहिलं तर समाजाची सेवा खरी कुणी केली, समाजावरती अन्याय त्या ठिकाणी कोणी केला आणि समाजाची पिळवणूक कुणी केली हे समाजामध्ये सांगायची काही गरज नाही. म्हणून या भागातील मतदार सुज्ञ आहे, या भागातील मतदार हुशार आहे, या भागातील मतदारांना त्या ठिकाणी आपलं चांगलं वाईट कळतं. म्हणून निश्चितच या भागातील सुज्ञ मतदार येणाऱ्या काळामध्ये एका सामान्य कुटुंबातील तरुणाच्या पाठीशी, एका शेतकरी कुटुंबातील तरुणाच्या पाठीशी आणि ज्याला वंश परंपरेने पंढरीच्या वारीची आणि पांडुरंगाच्या सेवेची परंपरा आहे, वारसा आहे, अशा माझ्यासारख्या तरुण सहकार्याच्या पाठीशी 100% उभं राहील याची मला खात्री आहे. पण या बेलसर माळशिरस गटातील मतदारांना काय आव्हान करतात? मी बेलसर माळशिरस गटातील मतदारांना एक आवाहन करू इच्छितो की उद्याच्या काळामध्ये 5 फेब्रुवारीला मतदान पार पडते आणि या मतदानाच्या दिवशी उत्स्फूर्तपणे सर्व मतदारांनी मतदान करावं आणि हे मतदान करत असताना योग्य उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं, सामान्य कुटुंबातील उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं, शेतकरी कुटुंबातील उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं आणि निस्वार्थी समाजाची सेवा करणाऱ्या कुटुंबातील उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं आणि तरुणांना सोबत घेऊन जाणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं, समाजामध्ये महिला भगिनींना सन्मान देणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं, माळकरी समाजाची किंवा वारकरी वैष्णव बांधवांची सेवा करणाऱ्या तरुणाच्या पाठीशी उभं राहावं आणि समाजामधील दिव्यांगांची सेवा करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं, समाजातील तळागाळातील गोरगरिबांची सेवा करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं आणि अंतिमतः एका पंढरीच्या वारकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं आणि त्याला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा, हेच आव्हान या निमित्तानं मी सर्वांना करतो. पक्षातर्फे तिकीट डिक्लेअर झालेले नाही तरी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे फॉर्म भरलाय, तुम्हाला खात्री आहे का राष्ट्रवादी तुम्हाला तिकीट देईल होती? नाही, काल परवा ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक आयोजित केली होती तर त्या बैठकीमध्ये वरिष्ठांनी प्रत्येक इच्छुक उमेदवाराला सूचना दिल्या की तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा. त्यामुळे मी पक्षाचा आदेश पाळून उमेदवारी अर्ज दाखल केला. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेसने न्याय दिली तुम्हाला तिकीट तर तुम्ही अपक्ष लढणार? मला खात्री आहे नामदार अजितदादा पवार एका गुणवत्तेच्या आधारावरती मला निश्चितच उमेदवारी देतील. ओके, धन्यवाद.